तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, वाघच्या यात्रेतला ब्लॉग होता. आणि आजचा ब्लॉग हा आपला सिस्याला कापूस द्यायचा आहे त्याच्यावर ब्लॉग आहे. तर मी आज सकाळी नाशिकवरून आलो आहे. आता मला ते ट्रॅक्टर घेऊन ट्रॉली जोडून आणायची आहे, हुडची ट्रॉली जोडायची, म्हणजे त्याच्यात जवळजवळ 30 क्विंटलपर्यंत आपलं माल येईल. कापूस तो बसायला पाहिजे अशी एवढी ट्रॉली जोडायची आहे. मग आता ते कापूस भरायला माणसं वगैरे लावलेले आहे. ते दुपारी येणार आहे, ते आले की तुम्हाला दाखवतो. मी आता आम्ही सिस्याला तर यावेळेस पहिल्या वेळेस कापूस देतोय, कारण सिस्याला कापूस द्यायचं कारण एकच आहे, ते गव्हर्नमेंटने चांगला भाव दिलेला आहे कापूससाठी, की ते ग्रेड बघून आहे, म्हणजे जसं मॉइश्चर लागलं ना कापसाचं त्यावर भाव आहे. आणि दरवर्षी तर आम्ही इथे लोकल मार्केटला देऊन देतो, जे लोकल व्यापारी राहता ना. पण यावेळेस लोकल मार्केटला भावच नाही. एका क्विंटलचा भाव 6,700 6,700 जसा माल आहे तसा घेत आहे. पण भाव खूप कमी, मग तिथे जवळजवळ 1,000 रुपयाचा फरक पडतो एका क्विंटल मागे. आणि आपला 30,000चा फायदा होईल जवळजवळ, कारण की आपला 30 क्विंटल माल आहे, म्हणून सिस्याला द्यायचं ठरवलं. दरवर्षी काय आम्ही तेच देऊन देतो घरीच, जे व्यापारी येतात ना लोकल त्यांना. पण मग ह्यावेळेस बरं भाव आहे सिस्याला, म्हणून तिथे द्यायचं ठरवलं आहे. तिथे पण लय लोचा आहे, ते लय नाटक करतात. त्याचा भाव कसा आहे, 8,000 भाव. तो 8ची ग्रेड राहिली म्हणजे मॉइश्चर जर राहिलं तर त्याला 8,000चा भाव आहे, नाही तर मग ते पण भाव कमी आहे. तिथं पण आहे, पण ठीक आहे भाऊ, इथल्यापेक्षा चालेल. मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. मी तुम्हाला दाखवतो आता कापूस वगैरे भरून झाल्यावर, आणि उद्या तिथे काय होतं बघू. तर बाई आता ट्रॅक्टरला ट्रॉली लावून घेऊन आलो. ही हुडवाली की साईडला तिला नेट आहे ना. मग आपला 30 क्विंटलपर्यंत कापूस येईल, मग त्यासाठी थोडी उंच ट्रॉली पाहिजे होती. ही ट्रॉली थोडी मोठी आहे, ती घेऊन आलो. तिला साफसफाई करून घेऊ थोडी. खाली थोडी घाण आहे, मक्का वगैरे काही ते झाडून वगैरे घरासमोर ट्रॅक्टर लावतो आता. म्हणजे ती माणसं पण येतं पाणी कापूस भरायला. ते आले की कापूस भरू, आणि मग उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला सिस्याला जिनिंगला. तर आता इथं ट्रॅक्टर लावून दिलं, कापूस भरायचा होता. ती घाण वगैरे साफ करून घेतली त्याच्यातली, ही नेट खाली सोडून दिली. तुला काय बोलायचं आहे का ग? आपला कापूस द्यायचा आहे आज. काय भाव भेटायला पाहिजे? 8 बी भेटणार, 9 बी भेटणार तर चालेल. जास्त ठेवा, जागा राहिली अजून पैसे. आणि तुम्हाला काही आमचा दिला गेला त्याच्यामुळे आम्हाला काही पस्तायला काम नाही. 8 दिनचा कापूस 10,000चा भाव होणार आहे. तर उद्या आम्हाला सकाळी सिस्याला जायचं आहे कापूस घेऊन. तर आता हे माणसं येतील, भरतील, ते झाल्यावर जाऊ मग आम्ही उद्या. गाडी लावून बाकी आहे ना, गाडी गाडी गेली आपला गाव चालते या आपण टाइममध्ये चाला म्हणतो चालू. संभाचे दर मागितली. हा किती बसला असेल तरी आता तुमच्या अंदाजे? हा 15 ते 12 क्विंटल. काय दादा दाबायचं आहे आता. टाकांचे दिली. अर्धा होऊन गेला ना, भरपूर होऊन गेला. मध्ये चांगला आहे का? तो काय कधी दारूला हात लावायला नाही.
पाणी पिलाय ना. आई हो आई 40-50 कप चहा ठेव. हो ना. हां हो हो. का बरं? कापूस मोजणार आहे ना. हां 40-50 कप बस तेवढे नाही होईल तेवढं. होऊन जाईल ना. अजून गावातून बोलून आणू का? नको नको. हां तेवढं माझं होईल. हां काय कसा आहे पप्पा माल? पप्पा कसा आहे माल? माल एक नंबर माल आहे आपला. जो कोरोनात ना म्हणे तो जीव द्या म्हणे आधी. तो जीव द्या सांगा तेच नाही आधी. एवढाच बाकी आता फक्त 5-7 क्विंटल बाकी सर्व भरले गेला. आता त्यांना चहा वगैरे दिली. झालं भाऊ आता भरून. आता ही जी नेट आणि धावा मारायचं बाकी फक्त आता तिथं पॅक करायसाठी. अण्णा ओ अण्णा बारीक आणू का? म्हणजे सर्व दावे आणि ती नेट घेऊन जायची. तर बाय आपला असं ट्रॅक्टर रेडी झालेलं आहे सर्व कापूस भरून. आता उद्या सकाळी 5:30 नाही तर 6ला निघू आम्ही इथून घरून. कारण की तिथे नंबर लावा लागतो ना. खूप वाढणार आता मग लवकर निघणार आहे. मग 5:30ला नाही तर 6ला निघू सकाळी. तुम्हाला दाखवतो सकाळी. मी कदाचित जाईल तर जाईल नाही तर मग ते मामा राहतील ट्रॅक्टरवर. मी गेलो तर तुम्हाला दाखवलंच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. सकाळी 5:30 वाजलेले आणि आता निघत आहे ट्रॅक्टर घेऊन. मी थोडं लेट जाणार आहे कारण की तिथे जाऊन पण काही नाही. तिथे जाऊन नंबर लावायचा. मग आता मामा जात आहे ट्रॅक्टर घेऊन आणि मी जाईल नंतर. मग आता डिझेल वगैरे टाकून देतो ट्रॅक्टरमध्ये. थंडी बेकार थंडी एकदम. नाशिकला एवढी थंडी नव्हती. इथं जास्त थंडी आहे. मामा येत आहे आता. मामा आले की मामा जाणार आहे. मी आणि पप्पा नंतर मग 7-7:30ला जाऊ. थंडीचं केवढं ओलं झालेलं आहे. लावलंय ते. ही चार्ज चालू घ्या. नाही हा बेकार ओलं झालंय. आधी केव्हाच निघून गेले गोळू दादा दे. गाडी आहे ती. गाडी मग थंडी वाजत का? हो गाडी मी बी येणार होतो सोबत. नाही मोबाईल चार्जिंग नाही आहे. नाही पण गाडी आहे. गाडी मग थंडी वाजली का? हे काय एवढी थंडी नाही आहे. चैन लावा स्वेटरला. बा चादर आणि राहील तू या थोडी. त्याच्यात ना आधी 5 बोट डिझेल होतं ना. अजून 5 लिटर टाकून दिले. तिकडून येताना टाकून घेऊ अजून. हा ती वर जोडायची ना. हा बरोबर आहे ना. हा ते पॅक केली चांगली. कोण आहे ते? आपलं आहे का? नाही आपलं नाही आहे. आपलं ते मयूरचं आहे. पोलीस पाटील त्यांच्या लावली खाली. आम्ही किती वाजता येऊ मग? या तुम्ही 10 वाजता या. ते टायरे किती? 10 वाजता. 10 वाजता 8:30ला चालून जाते तिथं. काही नाही ते भाऊ. राजीव नाही देत का ते पाहिजे.
कधी काही दोन तीन वाजायचे खाली व्हायचे आता गेलं 5-6 ट्रॅक्टर हम्म. खाली सत्तामध्ये जाईल काय नाही, हो लवकर जाऊ लवकर येऊन जाऊ. लवकर जाईल काय शे लवकर मग बापरे तिथे किती वेळ थांबशाल मग. देख अजून बोललं जे हा ते नाव पोतून देत डायरेक्ट जाऊ द्या मग हा. चला मग. तर भाई आता ट्रॅक्टर निघालं. बघू आम्ही तिथे आता किती वाजता तिथं नंबर कसा काय आहे त्याच्यावरती फोन करतील ते मामा. आणि मग पप्पा आणि मी जाऊ. आम्ही इथून तरी निघू आम्ही 7, 7:30, 8 वाजता निघू काहीतरी. आता तिथं नंबर लागण्यावर आहे. थंडी बघा किती बेकार थंडी आहे. तर भाई आता आम्ही निघालोय. आता सकाळी आमचा 18 नंबर ते सगळे ट्रॅक्टर गेलं होतं. आता 18 नंबर आता पप्पांनी मी जातोय. तर काही उतारा वगैरेचे झेरॉक्स काढून घेतो आणि मग तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हो, आहे. आपलं कुठे झालं. गाड्या हो तेव्हा ते पुढेच आहे आपलं. तेव्हा इथं ते मामा इथं बेबा. गाडी दुकाडी किती आला तुमचा. त्याने किती लावू ना बंटीने किती गाडी. तर बाय आता आम्ही इथे पोहोचलो. आता आमचा नंबर आलेला आहे. तर आम्ही आता ट्रॅक्टर चालू केलो. मी या जिनिंग आहे इथे या जिनिंगमध्ये जायचं आहे आता. आपला सकाळी 18 नंबर होता. आता ठीक आहे. तर भाई आपल्याला एक सर्वात टॉपची ग्रेड भेटली. 8ची ग्रेड म्हणजे 8च्या ग्रेडला कापसाचा भाव आहे 8,000 किती 8,010चा भाव भेटला आहे. टॉपची ग्रेड भेटली. आता इथे रिकामा MT कार्डवर बदल करून घेऊ. आपला कापूस पोहोचला गेला आहे. तिथे 4 ग्रेड राहतात 8, 9, 10, 11. तर 8ची म्हणजे सर्वात भारी ग्रेड राहते. 8च्या याला भाव आहे 8,010चा भाव भेटलेला आहे. तर आता ते आजीन त्यांना घ्यायला झालो आहे. आजींच्या नावावर शेत आहे ना. तर त्यांच्या नावावर ते पेमेंट आहे. तर तिथे बिलिंग करायची. आता ते आजीन त्यांना घ्यायला झालो आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. 8च्या ग्रेडला 8,010. 9च्या ग्रेडला 79,10. तर आपल्याला ही ग्रेड भेटली 8ची 80,10. जनरल नाही ना कारण साठी 10,000 हो साहेब काय करताय तुम्ही इथं. काय करताय. तुमचं काय नाव इथं.
तुम्ही रजिस्ट्रेशन केलं का? रजिस्ट्रेशन केलं का तुम्ही? काय करत का नाही करत अहो मामा तुम्ही मोबाईलवरून केलं का? मला सांगा, मी सांगतो ना तुम्हाला. नाही ना मोबाईल काढायचंय का पुढे? तर आता आम्ही ट्रॅक्टरवर घरी चाललोय. मामा इथं कापाशी उपसला गेले. आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो. अजून बडगावला आम्हाला ते मटेरियलच्या गोण्या पण घ्यायच्या आहे शेतात टाकायसाठी. तर तुम्हाला भेटतो घरी जाऊन. तर भाई तिथं काय जास्त व्हिडिओ काढता नाही आल्या. व्हिडिओ म्हणजे ते काढू देत नव्हते तिथे, म्हणून मी काय जास्त व्हिडिओ पण काढले नाही. मग फक्त ते ट्रॅक्टरचे वगैरे वजन करतानाचे काढली आहे. तर भाई मी तिथला काय जास्त व्हिडिओ पण काढला नाही. तिथे काय ते व्हिडिओ काढू देत नव्हते, आलो नव्हतं म्हणजे व्हिडिओ काढायला परवानगी नाही म्हणे इथं. मग व्हिडिओ वगैरे नाही काढलं काही. तर मग आपला कापूस मोजला गेला आणि भाव पण चांगला भेटला. 8,010चा भाव भेटला 800 ग्रेडला. आणि आता इथून घरी जातो आहे आम्ही. आता बडगावला आहे काही ते शेतासाठी थोडं मटेरियल घ्यायचं आहे, ते घेतो आणि मग घरी जातो. भेटू मग आता आपण ते मटेरियल दाखवतो तुम्हाला कोणतं कोणतं मटेरियल घ्यायचं आहे शेतात मारायसाठी लागतं आहे. चालेल. आत्ता चालूच घरी आलो मी. आता तिथून गोडाऊनमधून मटेरियल पण आणलं. आज संध्याकाळी शेतात मटेरियल मारायचं होतं, तर ते मटेरियल पण घेऊन आलो. हे आपला कापूस पण दिला गेला, भाव पण चांगला भेटला. यार काय नाही, तुम्हाला आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, बाय बाय.